मुलीबद्दल काही माहिती असेल तर द्या, नाहीतर फोन ठेवा. ती मुलगी मीच आहे. मला तुला भेटायचं. मला पण तुला भेटायचं. उद्या आपण सुम्याला काही एक कळू न देता त्या ठिकाणी घेऊन जायचं. तुला येऊच दे. अरे यार, पण आता अजून एक झोल झाला ना. आता काय? सुमितने आई बाबा आणि काका काकूंना पण इन्व्हाइट केलंय. ते पण येतील ना, त्यांचं काय करायचं? आज आम्ही दुपारी याच मुलीला पकडण्याचा प्लॅन केलाय. सुम्या तयार होणार नाही म्हणून त्याला आम्ही पार्टीबद्दल सांगितलं. पण काल सुम्याने तुम्हाला सुद्धा इन्व्हाइट करून वाटोळ केलं. बरोबर बोलतेय ते. जरा ऐका ना त्याच. चाललं लगेच. काय करायचं ग बस जरा. काय साडी कसे नाचतात. ही साडी नको ना. यातले मोरांना नाचता येत. ही साडी. वा, काय पार्टीची तयारी? हा पप्पा कोणती साडी नेसू सांग. मला वाटतं ही साडी छान दिसेल आई. बघा आवडली त्याला. ए तू कॉफी कर रे सगळ्यांसाठी. कसले मोर आहे ए माझ्याकडे काय देतोयस? जा गरम कर. अरे भले शाबास. म्हणजे त्याला आधी तू दूध आणायला पाठवलं, आता परत गरम करायला पण त्या. कर तू गरम, चांगलं करशील तू. कर कर. जा जा कर. हा कर रे. एवढं म्हणतायत तर कर ना. त्यासाठी हिला बघते चांगली पिकली. हा, बोल मोठ्याने बोल. तो आहे विन्या. माहितीये मला, आई लक्षात आहे माझ्या. विन्या काय बहाणा करायचा मी? मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळ, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. Locha, love, love me locha, love me locha, love me locha. तिची अदा ही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली. Love me locha, love me locha, love me locha, love me locha. जरा अति होतंय. खरं वाटायला पाहिजे ना, जरा कंट्रोल करा. ओव्हर ऍक्टिंग नको. का बसा. पोट्टे अजून आले नाही. काय अरे हे काय काका काकू, चला घरी जाऊन पटकन आवरून या ना. आणि आई बाबा आमचं झालेलं आहे, तुम्ही आज जाऊन कपडे बदलून घ्या. होईल बरं होईल. फिन्या, तुझे बाबा काय सॉलिड ऍक्टिंग करत आहेत. एकदम नॅचरल. हो ना. आई समोर करावी लागते ना. आपण तुमचं गुडघेदुखीचं औषध आहे ना, ते ह्यांना देऊया का? हो चालेल. पप्पा त्यांचं मध्ये मध्ये असं होत असतंय. आणि आता गोळी घेतली ना, मग बरं वाटेल. आणि मी पाय दाबू राहिले ना, हे पा. हा हळू हळू. बाबा
काय झालंय? काय नाही रे, त्यांचा ना गुडघा अचानक असा ठणकायला लागला. हा. काही नाही रे, असं मध्येच दुखणं सुरू होतं पायाचं. आई ग. होईल बरं. मोरे काका बहुतेक माती खाणार. आपण एक काम करू, आपण आपल्या चावक डॉक्टर कडे घेऊन जाऊ त्यांना. डॉक्टर एकदम भन्नाट आहे नाही का ग? एक इंजेक्शन गुडघे. नाही नको नको, नाही एवढं नाही. ते गोळी घेतली ना, ही दाबते, बरं होईल आता. नको. गायला असते शांतरा. आणि ऐक, आम्ही येत नाही तुमच्या पार्टीला आता. काय आपण एक काम करूयात बाबा, आपण पार्टी कॅन्सल करून टाकूयात. मी अभिमान आणि शाल्मलीला फोन करून सांगतो. अरे माझ्यामुळे पार्टी कायले कॅन्सल करते? तुम्ही जा, मोरे भाऊन घेऊन जा. कशाला कशाला? हो ना, म्हणजे आम्ही येऊन काय करणार ना तुमच्यामध्ये. नाही नाही, हा बरोबर बोलते ती. तुम्ही जा, एन्जॉय करा. आम्ही इथे थांबतो. पण काका हा सगळा प्लॅन तुमच्याकरता केला होता. पण प्लॅन बदललाय ना आता. खाल्ली माती. प्लॅन बदलला म्हणजे? म्हणजे काय रे राघव, बदललाय? काय ना सुम्या, आता आई बाबा तरी येणार नाही. हा. आणि मग जर काका आणि मिसेस मोरे आपल्या बरोबर आले तर त्यांच्याकडे लक्ष कोण देणार? तू बघतोयस ना किती पाय दुखतोय त्यांचा. खूप दुखतोय. मग आई, आणि तुम्ही जा रे, ते वाट बघत असतील तुमची. जा. निघा 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 निघा. बाबा नक्की जाऊ. हो 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 हो. काळजी घ्या. हो हो, आम्ही आहोत ना. आणि काका माझा 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 दुखतोय ना. काका बाबांना जर बरं वाटत नसेल तर मला फोन करा. आम्ही येताना डॉक्टर चावकांना बरोबर घेऊन येतो. अरे करतो फोन, आधी जा तुम्ही. मी करतो फोन. चला मी जातो. हो ये, हा, ये, चला. ये. चल रे, चल. तू काय या कपड्यात येणार? हा. नाही हवं तर चेंज कर, कॅज्युअल वगैरे घाल. अरे सण आहे ना यार, राहू देत ना. मी म्हणतो इनफॅक्ट तुम्ही का असं येत आहे? आज जाऊन पटकन बदलून घ्या कपडे. सण आहे यार. नाही चल 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 चालेल चालेल. अरे चालतंय रे, सण वगैरे काय तू. चल चल. चप्पल घालू का जरा? चल. आई बाबा येतो. गेले. गेले सांगा. येते काय का लागा? गेले ते. केवढे जोर दाबते पाय. 30 वर्षाचा रॅक काढून राहिले का माया? आता दुखायला लागलाय तो. आणि ते डॉक्टर विषय काढले, हसली का तू? ते मला आठवलं की तुम्हाला इंजेक्शनची भीती वाटते म्हणून. बस घाबर तुम्ही इंजेक्शनले. त्या डॉक्टरचं नाव पण काय? चावक. चावला कुठे तर काय घ्यायचं? हस हस. नवऱ्यावर हसायचं एक पण चान्स सोडू नको. हस. तुमचा गळा दुखतोय का? काय दाबून देते. माझी जीवा उठली. काय बोलू? गळा दाबते. अरे गार्डन मध्ये काय आलोय आपण? लंचला जाणार होतो ना. अरे गर्दी आहे रेस्टॉरंट मध्ये, वेटिंग आहे. थोड्या वेळाने जाऊ आपण. अजून का नाही आली ही? कोण? काव्या. हा ते बघ आली ती. ते पण आले. हाय काय? हाय. काय फालतूगिरी आहे? कधीपासून वाट बघतोय तुमची. एवढा उशीर का झाला? काल सांगितलं होतं ना वेळेत या म्हणून. अरे या दोघांमुळे उशीर झाला. बर, कुठे आहे ती? आता अजून कोण ती? आली.
तिच्यासाठी आपण थांबलो होतो, देविका. बास नाहीये तुझा, खरंच देविका आहे ती. मी शोधून काढलंय तिला. असा कसा विषय अर्धवट सोडायचा? आता जा आणि चांगला जाब विचार तिला. हा. जा. एवढा आवडला तुला माझा चेहरा? ही मुलींना त्रास द्यायला आवडतं तुला? किती मुलींचे फोटो मिसिंग म्हणून व्हायरल केलेस रे तू? तर व्हायरल हा फक्त बहाणा आहे मुलींपर्यंत पोहोचण्याचा, आणि भेटल्यावर काहीतरी वेगळंच की विकृती आहे तुझी. रे तू हसतोस काय? लाज नाही वाटत तुला? एखाद्या मुलीची झोप ओढून इथे हसत बसलायस तू. मी कधी कोणाला दुखावलं नाहीये, मग तू माझ्यासोबत असं का वागलास? मी काय केलंय? अरे माझा फोटो कितीतरी लोकांच्या मोबाईल मध्ये फिरत असेल, ते त्याचा काय वापर करत असतील रे? आणि तुझ्याही मोबाईल मध्ये माझा फोटो आहे, तू त्याचा काय वापर करत असशील कोणास ठाऊक. काव्या, का थांबवतोयस मला? तू तिथे जाऊन काय करणार आहेस ते चांगलं माहितीये मला. सुम्या तिच्यातून बाहेर पडावा, त्याला क्लोजर मिळावं म्हणून आपण इथे आलोय. तुला क्लोजर इकडे बघ, ती बाय सॉलिड ओपनिंगला आली. पण मला एक कळत नाहीये, हा सुमित असा कोंब्यासारखा का उभा आहे? अरे ही काय एवढी चिडचिड करते? तुला ऐकू येत नाहीये का मी काय बोलते ते? बहिरा आहेस का तू? थांब, तू असं नाही ऐकणार. आपल्याला सुमितने जी स्टोरी सांगितली आहे ती खरी आहे ना? की सुमित खोटं बोललाय आपल्याशी? पोलीस? पोलीस कसे काय आले इथे? मी बोलवलंय त्यांना. हे तुला अक्कल आहे का? ए तुझ्यापेक्षा ना जास्त अक्कल आहे मला. तुला माहिती ना आपल्या मित्राला किती त्रास झाला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने फ्रॉड केलाय. इतक्या इझिली मी तिला सोडणार नाही. भानगड काय? हाच आहे का तो? हाच तो ज्याने माझा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल केलाय. काय रे, मस्ती आली तुला? हा, हे असे झब्बे कुर्ते घालून फिरतोयस म्हणजे वेश साधूचा आणि लक्षण गुंडाचं. सायबर क्राईम हा केवढा मोठा गुन्हा आहे माहितीये?
हात का खेचतायत? घ्यायला हात घ्या, घाला हातकडे घाला. चल चल चल. काय अरे हातकडी काय काय चाललंय हे सगळं? काय काय करताय? एक मिनिट. काय करताय तुम्ही? कोणालाही पकडताय का? मी तुम्हाला इथे हिला अरेस्ट करायला बोलवलं होतं. अच्छा, तू बोलवलंस? मी बोलवलंय यांना. हो रिअली? का स्वतःलाच अरेस्ट करायला? इन्स्पेक्टर साहेब, तुम्हीच काय ऐकू नका. एक नंबरची फ्रॉड आहे. तुम्ही लेडी कॉन्स्टेबलने आणली का? हो, आणि ही मुलगी जर आता निसटली ना तर परत हाती लागणार नाही. त्या मुश्किलीने एकदा हिला शोधलंय आम्ही. लेडी कॉन्स्टेबल नसेल तर हिला पकडायला मी चालेन का? हो का? मला शोधायला काय काय केलंय हेही सांगा ना साहेबांना. तुझा राघवने तुझा फोटो व्हायरल केला म्हणूनच तर तू सापडलीस ना. अरे एक मिनिट, सगळं तुम्हीच बोलते? पोलीस कोण आहे? तुम्ही सर. मग मी ठरवणार कोणाला पकडायचं ते. हा राघव कोण आहे रे? काय रे? मुलींचे फोटो व्हायरल करतो, काय करताय? मुलींना त्रास देतो, मजा वाटते तुला? घ्या राहायला घ्या. असं करू नका. हात घ्या. सांगत होतो नाही, काही करू नका. आपल्या अंगाशी आल्या तर साहेबांना फोन करा. साहेब, एक मिनिट. विनायक, कोणालाही फोन करायची गरज नाहीये. साहेब, तो कुठेही जाणार नाही. पण प्लीज आमचं एकदा ऐकून घ्या प्लीज. या मुलीनी माझ्या मित्राला 75,000ला फसवलं. त्यानंतर ती गायब झाली. तिलाच शोधण्यासाठी राघवने तिचे फोटो व्हायरल केले. दॅट्स इट. ह्या मुलीमुळे आमच्या मित्राला त्रास झालाय. हो साहेब, साहेब मी ना प्रेमाचं खोटं नाटक केलं. हा खूप खुश होता माझा मित्र, सारखा फोनवर बोलायचा. हिनी फसवलं त्याला. हो, आणि हिच्यासाठी चॉकलेट फुलं घेऊन फिरायचा. हो, आणि मस्त मस्त परफ्यूम लावून बाहेर जायचा बिचारा. पण हिने टांग दिली याला. तुम्हाला माहितीये का माझा मित्र किती डिप्रेशन मध्ये होता? आणि केले राघवनी फोटो व्हायरल तर काय फरक पडतो? चूक तर या मुलीचीच आहे ना. करेक्ट आहे. नाही तर तुम्हाला कळलं ती दोष आहे, तिला पकडा. तुम्हाला कळलं ती फ्रॉड आहे ना. एक मिनिट, मला जरा बोलू द्या. देविका, मी तुझ्याशी थोडं बोलू शकतो का? एकटं? नाही, जे काय बोलायचंय ना ते सगळ्यांसमोर बोल. मी कोणाला फसवलेलंच नाहीये, आणि मुळात म्हणजे या लोकांना मी कोणालाच ओळखत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, माझं नाव देविका नाही, सौम्य आहे. मला वाटलंच होतं हिने नाव बदललं असणार म्हणून. तुमचा अजूनही विश्वास बसत नाहीये की ही फ्रॉड मुलगी आहे? राघव, ठीक आहे, तू यांना कोणालाही ओळखत नसशील, मला सुद्धा ओळखत नाहीस. नाही, मी तुला आत्ता इथे भेटले, आणि जेव्हा मी तुला फोन केला ना तेव्हा तू माझ्या दिशेने चालत आला, तेव्हाच मला वाटलं की तू माझा फोटो व्हायरल केला असणार. काय बोलतेस तू? तू मला का ओळखत नाहीस? अगं, चैन पडायचं नाही आपल्याला एकमेकांशिवाय. रात्रंदिवस आपण फोनवर बोलत असायचो, आठवत नाहीये तुला? मैत्री मैत्री म्हणता म्हणता मैत्रीच्या पलीकडचं नातं आपल्यात निर्माण झालं होतं, हे तूच मला सांगितलं होतंस. माहितीये, मी तुझा फक्त फोटो बघितला होता, पण मला माहितीये ना की मी तुला ओळखायला लागलो होतो. इतकं सुंदर नातं निर्माण झालं होतं आपल्यामध्ये, ते नातं तोडून तू गेलीस. 75,000साठी? नाही, पैशाचा प्रश्नच नाहीये. पैसे तुला हवे तितके मी दिले असते. आयुष्यभर मी ज्या नात्यांपासून पळत होतो त्या नात्यातलं सौंदर्य तू मला जाणवून दिलंस. आणि प्लीज आता असं म्हणू नकोस की मी तुला अनोळखी आहे. प्लीज. कोण तू? मी आज पहिल्यांदा बघते तुला. ओके,
आपण जर अनोळखी असू तर हे सगळं कोण बोललंय माझ्याशी? मॅडम द्या तो मोबाईल द्या